राज्याच्या घडामोडींकडे वळूयात। राज्यातील परिस्थिती बदलायची असेल तर मंत्रिमंडळ विस्तार करा। राज्यामध्ये लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार करा। देवगिरी निवासस्थानी सुरू असलेल्या बैठकीमध्ये नेत्यांचा हा सूर आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। राष्ट्रवादी भाजप शिंदे गटासोबत चर्चा करणार आहेत अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळतेय। विशाल पाटील या संदर्भातली अधिक माहिती देतील। विशाल, वृषाली, देवगिरी येथे अजित पवार गटाची बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये एक सूर आहे की जर राज्यातील परिस्थिती बदलायची असेल तर लवकरात लवकर राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार करावा अशी मागणी अजित पवारांकडे त्यांच्या मंत्र्यांनी केलेली आहे। त्याचसोबत राष्ट्रवादीच्या अनेक मंत्र्यांचं असं म्हणणं आहे की घटक पक्षांना समान वागणूक दिली पाहिजेत आणि त्यामुळे एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्र्याची अपेक्षा सुद्धा जे ही राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं केली जाते। त्यामुळे ज्या पद्धतीनं आमदारांमध्ये अस्वस्थता आहे ही अस्वस्थता जर दूर करायची असेल आणि एक हे वातावरण जर बदलायचं असेल तर राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे हा होणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या 15 दिवसात हा विस्तार करणं अधिक गरजेचं आहे अशा मागणी जी आहे ही राष्ट्रवादीकडनं घटक पक्षांना केली जाणार आहे। म्हणजेच भाजप आणि शिवसेना मुख्यमंत्र्यांना भेटून ही मागणी जी आहे ही केली जाणार आहे। मात्र सद्यस्थितीला जर अस्वस्थता दूर करायची असेल तर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर करा अशी मागणी जी आहे ही या सगळ्यांकडनं लावून धरलेली आहे। वृषाली, नक्कीच धन्यवाद विशाल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।